हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. चला पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि एक कमेंट्स होती की ताई आम्हाला छान तू एक्सप्लेन करून सांग ना की डाळ कांदा कसा बनवायचा. तर चला आज मी तुम्हाला 2 माणसाच्या भाजी बनवून दाखवते, कारण आमच्याकडे दोघंच असल्यामुळे मी थोडीच भाजी बनवणार आहे. तर ते बघा. तर मी काय घेतलं, एक छोटी वाटी चण्याची डाळ घेतली, त्याला रात्रभर भिजत ठेवली. तुम्ही 5 तास 3 तास पण ठेवू शकता, भिजून जाते ती. आणि आता बघूया बेसिक मसाले काय लागतात. मी फक्त कांदा, तमालपत्र आणि मेथी दाणा, अद्रक लसूणचा पेस्ट आणि मिरे आणि लवंग एवढंच लागतं आहे, जास्त नाही. आणि मग एकदा बघून घ्यायचं छान डाळ भिजली की नाही, मग त्यानंतर आपण बनवायला स्टार्ट करूया. तर मी एक पॅन घेतलं, पॅनमध्ये तेल टाकलं आणि तेल थोडं जास्त घ्यायचं म्हणजे टेस्ट येते. डाळ कांद्यामध्ये थोडी टेस्टसाठी जास्तच टाकतात. मग ते सगळं जिरं, राई आणि तेजपत्ता, मिरे आणि परत लवंग टाकून द्यायचं, छान परतू द्यायचं. त्यानंतर मग आपण कांदे टाकले, कांदे पण छान परतू द्यायचं. मग त्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा, त्याला पण छान पकू द्यायचा. पकल्यानंतर मग आपले जे काही थोडेफार बेसिक मसालेज आहे, म्हणजे लाल तिखट, हिंग आणि हळदी, परत धनिया पावडर, गरम मसाला थोडाच टाकायचा. कांद्याचीच टेस्ट छान येते त्याच्यामुळे. आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत छान पकू द्यायचं कमी आचमध्ये. त्यानंतर आपण डाळ ॲड करू. डाळ ॲड केल्यानंतर त्याला थोडा वेळ तेलामध्येच पकू द्यायचं, कमीत कमी 10 मिनटं तरी. त्यानंतर आपण मी माझ्या हिशोबाने 1 कप पाणी टाकलं. तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये डाळ घ्याल त्यानुसार पाणी टाकायचं. मग पाणी टाकल्यानंतर त्याला कमीत कमी 15 मिनटं तरी पकू द्यायचं. पकल्यानंतर एकदा आपण हात लावून चेक करून घ्यायचं की डाळ छान शिजलेली आहे की नाही. मग ते बघून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपली डाळ कांदाची रेसिपी रेडी झाली. तर तुम्ही हे गरम गरम भातासोबत किंवा गरम चपाती किंवा भाकरीसोबत पण एन्जॉय करू शकता, खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. आणि प्लीज माझ्या सांगण्यावरून एकदा नक्की ट्राय करा. आपली नागपुरी डिश आमच्या नागपूरलाही खूप जास्त खाण्यात येते आणि फंक्शन्समध्ये पण राहतात. तर तुम्ही गाईज एकदा ट्राय करा. आणि हा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचत आहे मला नक्की सांगा. आणि परत तुम्हाला नवीन कुठले रेसिपीज पाहिजे असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू सो मच. प्लीज लाईक